हेरवाड अब्दुल्लाट रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। कुरंदवाड इचलकरंजी दरम्यानचा सर्वाधिक वापरला जाणारा आणि सुरक्षित मानला जाणारा हा मार्ग आता खड्ड्यांनी व्यापला असून वाहनधारक त्रस्त झालेत। पंचगंगा नदीवरील पाईपलाईन परिसर, सुतार ओढा उतार तसंच चैतन्य पब्लिक स्कूल गुरुकुल शिक्षण संस्था परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यानं अपघातांचा धोका वाढलाय। ऊस हंगामामुळे वाहतूक वाढली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकात संताप निर्माण झालाय। कुरुंदवाड इचलकरंजी मार्गावरील सर्वात सोयीस्कर आणि आरामदायी म्हणून ओळखला जाणारा हेरवाड अब्दुल्लाट रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेतून जातोय। नरसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जाणारे भाविक, इचलकरंजीसाठी शिक्षण, व्यवसाय तसंच दैनंदिन कामांसाठी प्रवास करणारे नागरिक या सर्वांचा हा मुख्य मार्ग। मात्र हेरवाड पासून जवळपास 2 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर आता खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। खड्ड्यातून वाट काढताना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागते। पंचगंगा नदीवरील पाईपलाईन्स असलेल्या भागात रस्ता इतका उखडला आहे की हा मार्ग ओलांडणं वाहन चालकांसाठी मोठं आव्हान बनलंय। सुतार ओढ्याजवळील उतार, अब्दुल्लाट गावात हेरवाड कॉर्नर तसंच चैतन्य पब्लिक स्कूल आणि गुरुकुल शिक्षण संस्था परिसर या सर्व ठिकाणी रस्त्याची स्थिती अत्यंत भीषण झाली आहे। इथलं पाणी वाहून जाऊ नये म्हणून तात्पुरतं मुरुम टाकण्यात आलंय, तरी ही उपाययोजना अत्यंत अल्पकालीन आहे। दरम्यान ऊस हंगामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे। मोठे ट्रक, ट्रॅक्टर आणि वाहनं सतत धावत असल्यानं खड्ड्यांची खोली आणि संख्या आणखीनच वाढतीये। यापूर्वीही अनेक अपघात या रस्त्यावर घडले आहेत। खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका वाढलाय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यानं त्वरित खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिक आणि ग्रामस्थांकडून होतीये।